प्रश्न 8वा, ही आस्क सपोजिंग इफ ही फेल्स व्हॉट ही वुड डू. आता या प्रश्नामध्ये कुठे एरर आहे हे समजून घेण्या अगोदर आपल्याला कंडिशनल काय असतात हे समजून घेणे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण अगोदर कंडिशनल समजून घेऊ. कंडिशनलला मराठीमध्ये अडदर्शक म्हणतात आणि प्रत्येक कंडिशनल वाक्याचे म्हणजे अडदर्शक वाक्याचे 2 भाग पडतात. एका भागाला आपण इफ क्लॉज म्हणतो आणि दुसऱ्या भागाला मेन क्लॉज म्हणतो. वाक्याच्या ज्या भागामध्ये कंडिशन किंवा सिच्युएशन आहे त्याला म्हणायचं इफ क्लॉज आणि वाक्याच्या भागामध्ये त्या कंडिशनल किंवा सिच्युएशनची रिझल्ट असेल त्या भागाला आपण मेन क्लॉज म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये एकूण 3 कंडिशनल्स आहेत. त्यापैकी फर्स्ट कंडिशनल असा आहे काय इफ क्लॉज जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर मेन क्लॉज विल प्लस प्लेन इन्फिनिटिव्ह असेल. आता प्लेन इन्फिनिटिव्ह का असते तर शब्दाच्या अगोदर टू शब्दयोगी अव्यय येणार नाही. जसा या ठिकाणी डू या शब्दाच्या अगोदर टू शब्दयोगी अव्यय नाही आहे म्हणजे हा काय आहे प्लेन इन्फिनिटिव्हमध्ये आहे. त्याचप्रमाणे कंडिशनल टू काय असते, कंडिशनल टूमध्ये जर इफ क्लॉज सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल तर मेन क्लॉज वूड प्लस प्लेन इन्फिनिटिव्ह येईल. त्याचप्रमाणे थर्ड कंडिशनलमध्ये इफ क्लॉज जर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये जर असेल तर मेन क्लॉज वूड प्लस हॅव प्लस इन्फिनिटिव्ह अशी वाक्याची रचना असेल. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ही कंडिशनल क्लॉज आहे आणि ही मेन क्लॉज आहे. या ठिकाणी मेन क्लॉजमध्ये वूड डू आलेला आहे, वूड प्लस प्लेन इन्फिनिटिव्ह आलेला आहे. पण इथे या ठिकाणी सपोजिंग आणि इफ हे दोन्ही शब्द एकत्र आले आहेत आणि साधारणतः दोन्ही शब्द म्हणजे सपोजिंग आणि इफ या दोन्ही शब्दांचा एकत्र वापर कधीच होत नाही. म्हणून या ठिकाणी कंडिशनल क्लॉजमध्ये एरर आहे. तर दिलेल्या वाक्याला आपण 2 प्रकारे लिहू शकतो. तर लिहायची पद्धत समजून घ्या. एक तर आपण असा लिहू ही आस्क इफ ही फेल्ड व्हॉट ही वुड डू किंवा ही आस्क सपोजिंग दॅट इफ ही फेल्ड व्हॉट ही वुड डू. कारण या ठिकाणी मेन क्लॉजमध्ये काही एरर नाही कारण वूड प्लस टू आलेला आहे, वूड प्लस प्लेन इन्फिनिटिव्ह आलेला आहे. पण वाक्याच्या कंडिशनल क्लॉजमध्ये सपोजिंग आणि इफ हे दोन्ही शब्द एकत्र आले आहेत आणि दोन्ही शब्दांचा एकत्र वापर होत नसल्यामुळे इथं एरर आहे. आणि ही क्लॉज वूड प्लस डू इथं म्हणजे काय म्हणतात त्याला पास्ट टेन्समध्ये असल्यामुळे ही सिम्पल पास्ट टेन्समध्ये लिहिणे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी वाक्याची रचना अशी होईल ही आस्क इफ ही फेल्ड व्हॉट ही वुड डू ही एक रचना आहे किंवा ही आस्क सपोजिंग दॅट ही फेल्ड व्हॉट ही वुड डू अशा प्रकारे आपण लिहू शकतो. त्यानंतर शब्दार्थ समजून घेऊ. सपोजिंगचा अर्थ होतो म्हणजे सपोजिंगला आपण असे मानले तर किंवा जर असे झाले तर किंवा जर या अर्थी आपण वापरू शकतो. जेव्हा केव्हा वाक्यात आपल्याला या अर्थी बोलत आहे असे मानले तर किंवा जर असे झाले तर किंवा जर या अर्थी. आस्कचा अर्थ होतो विचारणे, सांगणे किंवा निवेदन करणे. इफ म्हणजे जर किंवा की असे असते डॅश तर ज्या उद्देशी जेव्हा आपल्याला बोलायचं आहे तेव्हा आपण इफचा वापर करू. हिचा अर्थ मराठीमध्ये तो होतो आणि हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे.